तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्रॅक्टिकल नंबर 15. तर आज आपण बघणार आहे प्रॅक्टिकल नंबर 16. तर प्रॅक्टिकल नंबर 16 जे आहे, तर त्याच्यात काही ड्रॉ करायचं नाही, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्लॉट करायचं आहे. तर त्याची इथं लॅबोरेटरी लर्निंग आउटकम्समध्ये बघा काय दिलेलं आहे, यूज द बेसिक कमांड्स इन कॅड सॉफ्टवेअर आणि टेक प्रिंट आउट बाय युजिंग प्लॉट ऑप्शन. तर म्हणजे काय आहे की हे आउटपुटचं प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रिंट कसं करायचं राहतं ऑटोकॅडमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, प्रॅक्टिकलचं टायटल दिलेलं आहे प्लॉट द ड्रॉइंग्स फ्रॉम सिरियल नंबर 3 to 13. म्हणजे काय आहे की तुम्ही जे ड्रॉ केलेले ड्रॉइंग्स आहे सिरियल नंबर 3 to 13पर्यंत, त्याला काय करायचं, ऑन पेपर विथ टायटल ब्लॉक अँड इन्स्टिट्यूट लोगो. म्हणजे आपण ही जी नेम प्लेट बनवली ना, तर ही जी नेम प्लेट आहे आणि आपली शीटची जी टेम्पलेट आहे याच्यामध्ये काय करायचे, ते सगळे प्रॅक्टिकल मूव्ह करायचे आणि प्लॉट करायचे. तर आपण ऑलरेडी सगळे मूव्ह केलेले. बघा, तुम्हाला जर बघायचं असेल तर प्रॅक्टिकल नंबर 12, प्रॅक्टिकल नंबर 11. तर हे सगळे प्रॅक्टिकल ऑलरेडी आपण टेम्पलेटमध्येच मूव्ह केले. बघा, आता ते काय म्हणते, प्रिंट करायचं आहे. आता मी तुम्हाला सगळे प्रॅक्टिकल प्रिंट करून नाही दाखवणार, एक प्रॅक्टिकल प्रिंट करून दाखवलं, त्याच्यामध्ये पॅरामीटर वगैरे कसं सेट करायचे ते बघून घ्या. आणि नंतर तुम्ही वन बाय वन सगळे प्रॅक्टिकल काय करायचे, त्याच्यानुसार प्लॉट करायचे. तर सगळ्यात पहिले बघा, आता आपल्याला प्लॉट करायचं आहे, तर इथं आउटपुटवरती जायचं. कुठं जायचं, आउटपुटवरती गेल्यानंतर प्लॉटवरती क्लिक करायचं. इथं प्लॉट ऑप्शन दिसतं ना, प्लॉटवरती करायचं, किंवा कंट्रोल पी के जरी केलं तरी पण चालतं. त्याच्यानंतर कंटिन्यू टू प्लॉट अ सिंगल शीट. ठीक आहे. नंतर बघा, इथं प्लॉटचं मॉडेल ओपन होतं, त्याच्यामध्ये पेज सेटअप असतं. तर इथं काही चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर इथं बघा, प्रिंटर अँड प्लॉटर. तुमच्याकडे जर प्लॉटर असेल तर तुम्ही ते प्लॉटरचं नाव सिलेक्ट करायचं, किंवा तुमच्याकडं प्लॉटर नसेल तर तुम्ही प्रिंटरचं नाव सिलेक्ट करायचं. आणि जरी प्रिंटर नसेल, कधी कधी काय होतं, काही वेळेस प्लॉटर नसलं किंवा प्रिंटर नसतं किंवा चालू नसतं, काही प्रॉब्लेम होतो, तर बाहेरून प्रिंट काढावं लागतं. तर ठीक आहे, मग इथं काय करायचं, सगळ्यात पहिले DWG टू PDF सिलेक्ट करायचं. काय करायचं, DWG टू PDF. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं प्लॉट स्टाईल टेबलमध्ये पेन असाइनमेंट्स. तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही कलर प्रिंट पण काढू शकता. तर इथं शक्यतो तुम्ही काय करायचं, मोनोक्रोम घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं प्रिंटर प्लॉटरचं इथं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट मेन ऑप्शन आहे पेपर साईज. तर पेपर साईज सिलेक्ट करायची. आता त्याचसाठी पेपर साईज सिलेक्ट करताना बघा, तुम्हाला तुमचं जे पेपर आहे तो माहिती पाहिजे किती साईजचा होता. तर मग आता मी इथं हे जे प्रॅक्टिकल होतं 11, याला A1 साईजचा पेपर सिलेक्ट केला होता. तर मग A1 साईजचा पेपर माहिती पाहिजे. इथं DWG टू PDF गेलं, इथं जायचं ISO घ्यायचं. ISO शीट सिलेक्ट करायची. ISOमध्ये A1. आता A1मध्ये मी 841 594 बाय 841 घेतलं होतं, की 841 बाय 594 घेतलं होतं. बघा, इथं दिसतंय पेपरची साईज. नंतर नेक्स्ट विंडोजवरती क्लिक करायचं. इथं विंडो, आणि विंडोवरती क्लिक केल्यानंतर विंडो येते बघा इथं. तर विंडोवरती आल्यानंतर बघा, इथं हा कॉर्नर सिलेक्ट करायचा. तर बघा, इथं A1 साईजचं शीट नाही, A2 साईजचं शीट आहे. तर A2 साईजचं सिलेक्ट करा. ठीक आहे. नंतर विंडो केलं आहे आपण. आता बघा, इथं प्लॉट ऑफसेट आहे. तुम्हाला एखाद्या बाजूने जास्त मार्जिन सोडायचे असेल तर जास्त सोडू शकता, एखाद्या बाजून कमी सोडायचे असेल तर कमी सोडू शकता. पण इथं आपण काय करू, इक्वल मार्जिन सोडतो, म्हणून सेंटर प्लॉट म्हणायचं. ठीक आहे. बघा, इथं दिसतं पण ते दोन्ही सगळ्या बाजूनी इक्वल मार्जिन सुटली. आता वाय ॲक्सिसमध्ये मार्जिन नाही, फक्त एक्स ॲक्सिसमध्येच मार्जिन आहे, ती पण 14.48ची. ठीक आहे. नंतर इथं काही चेंज करायचं नाही पेपरचं. हे स्केल वगैरे जे आहे ते कस्टम आले, म्हणजे ऑटोमॅटिक येते 1:1 स्केलमध्ये येऊन जाते. ठीक आहे. तर इथे MM राहू द्यायचं. तुम्हाला जर प्लॉट चेंज जरी करायचं असलं तुम्ही चेंज पण करू शकता, 1:1मध्ये पण आणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लॉट बॅकग्राऊंड. याला काही क्लिक नाही करायचं. ही प्लॉट ऑप्शनमध्ये ॲज इट इज राहू द्यायचं, डिफॉल्ट जे आहे ते. त्याच्यानंतर इथं फक्त पोर्ट्रेटचं लँडस्केप करायचं. बघा, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तुम्हाला दिसतं पण. त्याच्यानंतर इथं तुम्ही प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. तर प्रिव्ह्यूवरती जर क्लिक केलं तर बघा, इथं दिसतंय, इथं हा काय आला, प्रिव्ह्यू आला. तर प्रिव्ह्यूमध्ये बघा, इथं आपले नेम प्लेट आहे, बिल ऑफ मटेरियल आलं.
त्याच्यानंतर नाही पार्ट्सची नावं आली. नंतर नाही बघा एकदम व्यवस्थित आपलं आउटपुट असं येणार आहे. आता प्रिव्ह्यू झाल्यानंतर काय करायचं, क्रॉस मार्कवरती क्लिक करायचं. केल्यानंतर ना बघा इथं ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथं सेव्ह करायचं आहे तुम्ही तिथं ते सेव्ह करू शकता. तर सेव्ह करायला तुम्ही फोल्डर सिलेक्ट करायचं. आता मी तर कॅड प्रॅक्टिकल्स फोल्डर सिलेक्ट केलं आणि याच्यामध्ये बघा ओके बटनवरती आता बघा इथं सेव्ह खाली PDF ऑलरेडी आलेलं आहे. PDF वरती क्लिक करायचं. तर हे काय आलं, त्याचं आउटपुट झालं. ठीक आहे, मी प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये प्रिंट आउट कशी काढायची ते शिकवलेलं आहे. बट तुम्हाला स्पेशल प्रॅक्टिकल दिलेलं आहे की म्हणजे नाही का, सुरुवातीला जे प्रॅक्टिकल कंडक्ट करायची होती तिथं फक्त जस्ट क्लिक करायचं होतं आणि ड्रॉ करून सेव्ह करायचं होतं. बट इथं काय आहे की आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर ड्रॉ करायचं प्रॅक्टिकल आता. मग तसंच तुम्ही काय करायचं, वन बाय वन ऑल प्रॅक्टिकल्स काय करायचे, प्रिंट आउट करायचे. आणि सगळ्यात पहिले याची पण एक प्रिंट घ्यायची. कशाची, याची प्रॅक्टिकल नंबर 16. तर परत एकदा प्लॉटवरती क्लिक करायचं, कंटिन्यू सिंगल सीट DWG टू PDF. नंतर नाही इथं सिलेक्ट करायचं शीट साईज. आता ISO A2 आहे, A1 आहे, A3 सॉरी. तर 420 बाय 297. ठीक आहे. डिस्प्लेची तिथं विंडो करायचं, हा कॉर्नर टू हा कॉर्नर सिलेक्ट करायचं. नंतर सेंटरला घ्यायचं. नंतर ॲज इट इज राहू द्यायचं. आणि इथं बघा लँडस्केप आहे, इथं मोनोक्रोम करा आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. प्रॅक्टिकल नंबर 16. ठीक आहे. आणि सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर बघा इथं आपलं टायटल ब्लॉक्स आहेत, शीट प्रिंट होती. ठीक आहे. हे असं होतं प्रॅक्टिकल नंबर 16. तर आता आपली सगळे प्रॅक्टिकल कंडक्ट झाले, सिलेबसमध्ये पण संपलं आहे. तर मग तुम्ही हे तुमच्या ऑटोकॅडच्या फाईलमध्ये सबमिट करायचे. तर हे बघा, ही ऑटोकॅडचे आपण सगळेच प्रॅक्टिकल कंडक्ट केले. ही एकदम व्यवस्थित प्लेलिस्ट आहे आणि हे ॲज पर द MSBT आपण शिकवलेलं आहे याच्यामध्ये सगळं. जर तुम्हाला काही क्युरी असेल, अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, विचारू शकता मला. त्याच्यानंतर तुम्हाला याचे आउटपुट जर पाहिजे असेल तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलमध्ये याचे आपण जे प्रिंटआउट असतात त्या प्रिंटआउट दिलेले आहे PDF फाईलमध्ये. आणि तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि प्लेलिस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या कॉलेजमध्ये बरेच कॉलेजमध्ये विद्यार्थी मला मेसेज करत आहे, काही गव्हर्मेंट कॉलेजचे पण आहे, ते म्हणतं की आमच्या तिथं सर टीचर वगैरे नाही, तर त्यांनी आपली प्लेलिस्ट बघू शकता. काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे.